नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र. आज आपण बघणार आहोत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि वेळ आपली असणार आहे. तुम्हाला परीक्षेची वेळ 3 तासाची असणार आहे आणि तुमचा पेपर असणार आहे 80 गुणांचा आणि 20 मार्कांची तुमची जी टेस्ट आहे ती 20 गुणांची असणार आहे. असा एकूण लेखी 100 मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे. 80 अधिक 20 बरोबर 100 मार्कांचा पेपर असणार आहे. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणं खूप आवश्यक असतं. कारण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार तुम्ही अभ्यास करत गेला की कोणत्या प्रकारचे प्रश्न किती मार्कांचे आहेत, कशा महत्त्वाचे आहेत, हे सगळं माहीत असेल तर अभ्यास करणं सोपं जातं. मग त्या दृष्टिकोनातून आपण 12वीच्या या अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघूयात. आपल्याला एकूण जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे की आता आपल्याला बदललेल्या सिलेबसनुसार यावर्षी जो आपला अर्थशास्त्राचा इयत्ता 12वीचा सिलेबस बदललेला आहे आणि त्या बदललेल्या सिलेबसनुसार जे पत्रिकेचं स्वरूप आहे ते आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी तुमचा प्रश्न पहिला आहे, पुढे दिलेल्या उपप्रश्नांच्या प्रकारापैकी कोणतेही या ठिकाणी आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. कारण आपला हा प्रश्न 20 मार्कांसाठी असणार आहे आणि मग फक्त हे 8 प्रश्नांचे प्रकार आहेत. यापैकी कोणतेही 4 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये. तुम्ही जर ह्या सर्व प्रश्नांचे प्रकार बघितले की योग्य पर्याय निवडा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक परिभाषिक शब्द लिहा, विसंगत शब्द ओळखा, खालील विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी शोधा, विधाने व तर्क प्रश्न, योग्य जोडीचा पर्याय निवडा, हे सर्व जे प्रश्न आहेत हे आपल्या प्रत्येक धड्याच्या स्वाध्यायामध्ये तुम्हाला यातले काही प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यानुसार ह्यामध्ये प्रश्न 5 असणार आहे. समजा योग्य पर्याय निवडा तर 5 प्रश्न असणार आहेत. प्रत्येकी एक पर्याय असणार आहे, तो 1 मार्कांसाठी असणार आहे आणि अशा प्रकारचे 5 तुम्हाला प्रश्न असणार आहेत. म्हणजे हा प्रश्न पहिला तुमचा टोटल 20 मार्कांसाठी असणार आहे आणि हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असा क्वेश्चन आहे. त्यानंतर सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक परिभाषिक, ह्यातला प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि एक प्रश्न 1 मार्कांसाठी असणार आहेत. असे 5 तुम्हाला त्याच्यात पर्याय असणार आहेत आणि त्या 5 पर्यायांना 5 गुणांचा असणार आहे. म्हणजे 4 प्रश्न तुमचे 20 गुणांचे होतात. या 8 उपप्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे की या 8 प्रकारे. मग तुम्ही आपल्या धड्यावरचा संपूर्ण स्वाध्याय बघितला आणि या प्रकारचे प्रश्न वेगवेगळे तुम्ही वहीमध्ये लिहून काढले किंवा अशा प्रकारचं संपूर्ण डिटेल अभ्यास केला तर तुम्हाला या प्रश्नामध्ये 20 पैकी 20 मार्क मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यानंतर आपला पुढचा जो प्रश्न आहे, तुम्ही इयत्ता 11वीला याची थोडक्याफार या प्रश्नांची ओळख तुम्हाला झालेलीच आहे. प्रश्न दुसरा आहे की खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. की यामध्ये तुम्हाला उदाहरणं दिलेली असतात आणि त्यातली संकल्पना शोधायची आहे. तुम्हाला या ठिकाणी 5 प्रश्न असणार आहेत, त्यापैकी 3 सोडवायचे आहेत. प्रत्येक एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. असे या प्रश्नाला जो प्रश्न आहे त्याला 10 गुण असणार आहेत. म्हणजे खालील उदाहरणाच्या साहाय्याने तुम्हाला एकूण 5 संकल्पना किंवा 5 उदाहरणं दिलेली असतील. त्यातली तुम्हाला 3 उदाहरणं सोडवायचे आहेत. एक उदाहरण 2 मार्काला असणार आहे. म्हणजे या प्रकारच्या संकल्पना ज्या आहेत, उदाहरणार्थ आपण जर उपयोगिता या धड्यावरची संकल्पना ओळखा असं त्याचं जर विधान आपण बघितलं की उपयोगितेच्या संकल्पना की या ठिकाणी दिलेली आहे, ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. आता हा जो प्रश्न आहे की याच्यामध्ये उपयोगिता ही आपल्याला संकल्पना आहे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना संकल्पनेसाठी 1 मार्क आहे आणि ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी 1 मार्क आहे आणि असा मिळून 2 मार्कांची ही संकल्पना आहे. प्रश्न दुसरा आहे, फरक स्पष्ट करा. या ठिकाणी तुम्हाला एकूण 5 असणार आहेत, त्यापैकी 3 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 1 फरक स्पष्ट करा 2 मार्कांसाठी असणार आहे आणि प्रश्न ब एकूण 6 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न तिसरा आहे या ठिकाणी एकूण खालील प्रश्नांची उत्तरामध्ये तुम्हाला
5 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, मक्तेदारीची वैशिष्ट्ये लिहा, त्याच्यानंतर आपल्या धड्यावरचे निर्देशांकाचं महत्त्व स्पष्ट करा, मागणी नियम व पुरवठा नियमाचे अपवाद स्पष्ट करा. असे जे काही 4 मार्कांचे प्रश्न तयार होतात, की ह्या 4 मार्कांचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाणार आहेत आणि तुम्हाला 5 एकूण प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यापैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी एक प्रश्न हा 4 मार्कांसाठी असणार आहे आणि प्रश्न तिसरा हा 12 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते स्पष्ट करा. या ठिकाणी सुद्धा 5 तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यापैकी 3 सोडवायचे आहेत. प्रत्येक एका प्रश्नासाठी 4 गुण असणार आहेत आणि असा प्रश्न चौथा हा 12 मार्कांसाठी असणार आहे. पण या ठिकाणी सहमत असहमत असं विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर लिहित असताना तुम्हाला तुम्ही त्या विधानाशी सहमत आहात की नाही हे स्पष्ट लिहायचं आहे. त्यासाठी 1 गुण असणार आहे आणि उरलेले जे काही तुम्ही असहमत असाल तर का सहमत आहेत त्याची कारणं, असहमत असाल तर का असहमत आहात त्याची कारणं या ठिकाणी लिहायची आहेत आणि ती कारणं 3 मार्कांसाठी असणार आहे. आणि अशा प्रकारे सहमत असहमतसाठी 1 मार्क आणि स्पष्टीकरणाला 3 मार्क असा हा 4 मार्कांचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न 5वा. खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. तुम्ही जर उपयोगिता धड्यावरचा एक प्रश्न बघितला, खालील तक्त्याचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. हा जो एक उपयोगिता स्वाध्याय आपण सोडवलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. तर त्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत आणि असं तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नाचं 5व्यामध्ये एखादा तक्ता असू शकेल, एखादी आकृती असू शकेल, एखादा उतारा असू शकेल. असे तुम्हाला एकूण जे प्रश्न आहेत 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. एक प्रत्येकी जो उतारा, आकृती वगैरे काय असेल तो 4 मार्कांसाठी असणार आहे आणि असे 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रश्न 5वा हा एकूण 8 मार्कांसाठी असणार आहे किंवा 8 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आहे सविस्तर उत्तरे लिहा. या ठिकाणी तुम्हाला एकूण 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येकी एक प्रश्न हा 8 मार्कांसाठी असेल. असा 16 गुणांचा प्रश्न 6वा असणार आहे. तर एकूण तुमचे ऑप्शनसहित किंवा विदाऊट ऑप्शन म्हणजे ऑप्शन 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि त्याचे जे पर्याय आहेत ते अशी मिळून 116 गुणांची तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यापैकी 80 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे. अशा पद्धतीनं ही तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे की यामध्ये 80 गुणांचा हा पेपर आहे. त्याच्यानंतर 20 गुणांची तुमची एक्झाम होणार आहे. उपयोजन चाचणी जे आहे, जे गेल्या वर्षीपर्यंत आपण जे प्रोजेक्ट घेत होतो ते प्रोजेक्ट बंद करून आपल्याला आता 20 मार्कांची चाचणी घ्यायची आहे. त्याच्यासाठी 1 तासाचा वेळ असणार आहे आणि मग यामध्ये योग्य पर्याय निवडा हा 4 मार्कांसाठी असणार आहे. विसंगत शब्द ओळखा हे 4 मार्कांसाठी असणार आहे. सहसंबंध पूर्ण करा हा देखील 4 मार्कांसाठी असणार आहे. आर्थिक परिभाषिक शब्द लिहा हा 4 मार्कांसाठी असणार आहे आणि एखादी घटना विचारली जाईल आणि त्या घटनेवर तुमचं मत काय आहे ते स्पष्ट करा हे 4 मार्कांसाठी असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे हे 20 गुणांची तुमची चाचणी असणार आहे. तर हे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तुम्ही हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप व्यवस्थित समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा अर्थशास्त्राचा. धन्यवाद.